ओके पाहिजे नवीन ब्लॉग. तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे सकाळ सकाळ. आता तुम्ही बघता सकाळ सकाळ म्हणजे गरम पाणी पिलं, त्यानंतर आता केळी, त्यानंतर आता गॅसवरती दूध गरम करायला ठेवलंय. त्यानंतर दूध प्यायचं. तर चला मग जेवणात मग काय आपण बघू अजून नीट काय आता केळी खाल्ल्यानंतर ना आता दूध म्हणजे कसं डायरेक्ट का नाही आता मिल्कशेक पण मी पित नाही, कारण मी ओळखलं की व्हिटॅमिन सी असतं ना केळीमध्ये वगैरे, तर ते दूध फुटतं मिल्कशेक केल्यानंतर ना काही वेळानंतर. त्यामुळे मी आज गोष्टी आणि नंतर म्हणजे असं करतो थोडा प्रकार, रोजच नाही पण कधी कधी असं करतो मी. चांगला असतं ना. रात्रीचा उरलेला भात म्हणजे रात्रीचा भात उरलेला मसाला भात केला रात्री. रोज मग सकाळी गरम खायला तुम्ही तो बघू शकता की रात्रीचा भात सकाळी गरम खायला लय भारी लागतो. त्यासोबत कांदा असेल तर अजूनच भारी लागतो, पण आता सध्या कांदा नाही. तर चला, पण आता पण हा जो भात आहे ना खूप भारी लागतो असं खायला म्हणतो ना. तो ना खूप भारी लागतो. तर जरा मूर्त आहे सगळं, मसाले वगैरे एकत्र मुरतात सगळे, त्यामुळे खायला खूप भारी लागतो. आता वाजले 3 आणि आता मी चालू स्टार्ट करेन. असं म्हणजे थोडा टायमिंग जर बदललेला आहे या काळामध्ये, कारण की 10वीचे पेपर चालू आहे शाळेत, तर आमचं टायमिंग जर बदललं आहे. तर चला मी आता शाळेत निघतो, त्यानंतर आल्यानंतर भेटतो, मग आपल्याला वर्कआउट वगैरे करायचं आहे. तर चला, आता मी शाळेतून घरी आलो, तर आता आपला वर्कआउट करायचा टाईम आहे. चला आपण आपला वर्कआउट करूया, मग नंतर पुढच्या पुढे बघू. तर आता मी टेरेसवरती आलो होतो वर्कआउट करायला आपला. तुम्ही आता पुढे बघू शकता सूर्य, वातावरण वगैरे सगळं एकदम ओकेमध्ये आहे. तर चला मी आता माझ्या वर्कआउटला सुरुवात करतो. लेट्स गो. दिवस आवड आहे म्हणजे मी त्यांनी 6 वाजता एक्सरसाइज चालू केली, ती 7 वाजता संपली. म्हणजे कसं मी आपलं हे केले स्टेप्स मारतो मी, म्हणजे येत्या नावात असं नाही की बघा स्टेप कार्डिओ वगैरे तसं काही नाही. म्हणजे पूर्ण अंगात म्हणजे समजा स्क्वॉड साईड स्क्वॉड मारायचे, 2 सेट, 2 4 2 तेवढे सेट मारायचे. अजून डंबलचे, अजून पोटाचे, अजून स्टेपचे 20-20 सेट मारायचे, 2 4 असे. असं माझं तुझं वर्कआउट असतो ना, मी 2 तास करतो. पण आता मी 2 तास बैल मी 3-4 वेळा करायचो. पण ते कसं जरा 2-4 दिवस झाले की अंगा म्हणजे कसं ते म्हणजे एवढी अंगाची ताकद एनर्जी वाटत नाही मला. पण तेच जरा तशी एनर्जी जर रिस्टोअर झाली की आपली डबल पूर्ण पहिल्याच्या फॉर्ममध्ये येणार आणि एकदम चांगला वर्कआउट करणार आहे. तर त्याला आजच्या एवढ्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आय होप दॅट यू कॅन थँक यू फॉर वॉचिंग.